एक तरुण मुलगा होता ज्याचं वय होतं फक्त 28 वर्ष आणि हा बिहारमधल्या भोजपूर जिल्ह्यातल्या बिलोती नावाच्या गावात राहायचा। हा मुलगा तिथल्या गावातल्या लोकांचे प्रश्न मांडायचा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून। गावाच्या आजूबाजूचे तिथल्या भागातले अनेक लोक हे व्हिडिओ बघायचे। प्रश्न एवढाच होता की त्याला असं वाटायचं की आपल्या लोकांचे प्रश्न कोणी दुसरं मांडणार नाही आणि म्हणून तो हे करायचा। त्याचे प्रश्न काय असायचे तर हे गाव त्याचं जे होतं ते गंगा नदीच्या पूरपट्ट्यात येत होतं, त्यामुळे तिथल्या गावांमधल्या लोकांच्या समस्या होत्या, पुराच्या समस्या होत्या। याच्याशिवाय गावात वीज मिळायला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, रस्ते मिळायला पाहिजे, अशा प्रकारचे त्याचे प्रश्न होते। या सगळ्या प्रश्न विचारण्याची त्याला जी शिक्षा मिळाली ती मात्र भयंकर होती, कारण 2-3 दिवसांपूर्वी बिहार पोलिसांनी या गावातल्या याच्या घराला वेढा घातला, त्याला एक प्रकारे बरोबर अडकून ठेवलं आणि तिथं त्याच्याकडे देखील बंदूक होती। ती गन कशी आली काय आणि त्याचा प्रॉब्लेम काय होता ते आपण पुढे बघूयाच, पण मुद्दा असा होता की त्याचा बिहार पोलिसांनी एन्काउंटर केला। बिहार पोलिसांनी सांगितलं की हा माणूस विक्षिप्त होता, मेंटली रिटार्डेड होता, आजारी होता, त्यामुळे त्याला मारणं गरजेचं होतं आणि स्वसंरक्षणार्थ आम्ही त्याच्यावरती बंदूक चालवली असं सांगितलं। पण हे पूर्णपणे खोटं होतं, कारण त्यानं अगोदरच बंदूक बिहार पोलिसांच्या हातात फेकलेली होती, तरी देखील बिहार पोलिसांनी त्याच्यावर फायर केला आणि या मुद्द्यावर आता राजकारण तापले। फक्त बिहारमधलं नाही तर संपूर्ण देशामधलं राजकारण ढवळून निघालंय। नेमकं काय घडलं होतं, तो मुलगा कोण होता आणि नेमकं काय काय घडलंय सगळं बघूया त्या घटनेनंतर। आतापर्यंत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। मी म्हटलं तसं बिहारमधल्या बिलौटी गावात राहणाऱ्या या मुलाचं नाव आहे भरत भूषण तिवारी। भरत भूषण तिवारी हा 28 वर्षांचा आहे। तो BSc शिकलेला आहे। तो असा अशिक्षित मुलगा नाही की तो काहीही करेल आणि बिहारमधल्या लोकांचे तो प्रश्न मांडतोय। आपण जिथं राहतो त्यांचे प्रश्न दुसरं कुणी मांडणार नाही म्हणून तो हे प्रश्न मांडतोय। आणि इथं महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यानं हे सगळे प्रॉब्लेम सांगितलेले आहेत, त्याच्यावरती कुठलीही ऍक्शन बिहारमधल्या नेत्यांनी आजपर्यंत घेतलेली नाही, त्यामुळे तो सरकारवरती चिडलेला आहे। त्याला असं वाटतंय की क्रांती केल्याशिवाय आता हे दिवस बदलणार नाहीत आणि क्रांती करण्यासाठी त्यानं आपल्या हातात बंदूक घेतली आहे। भगतसिंगाला तो आपला आदर्श मानतोय। तो मनातल्या मनात त्याची एक लढाई ऑलरेडी चालू झालेली आहे। त्याला असं वाटतंय की आपण एका लढाईमध्ये आहे, सरकार विरोधात आहे आणि आपल्याला क्रांती घडवून आणायची आणि ती क्रांती बंदुकीच्या मार्गाने होईल आणि यासाठी तो प्रयत्न करतोय। त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्या गावामध्ये बिलोतीमध्ये जवानिया नावाचं एक गाव होतं जे बिहारमध्ये गंगा नदीच्या पट्ट्यात आल्यामुळे त्या गावातल्या लोकांचं पुनर्वसन केलं होतं। पण जिथं त्या लोकांचं पुनर्वसन केलं त्या लोकांची आत्ताची परिस्थिती काय तर त्यांच्या घरात आत्ता देखील नुसता साधा किरकोळ पाऊस पडला तरी पाणी येईल अशी अवस्था आहे, चिखल आहे, वीज नाही, इतर ह्या सगळ्या प्रश्नांना तो दाखवायचं काम करतोय। तो कुठल्याही प्रकारचं भांडण स्वतःसाठी करत नाहीये, तर तो हे सगळं आपल्या गावातल्या लोकांसाठी करतोय, ज्या लोकांचे प्रश्न दुसरं कोणी मांडणार नाही। आणि या सगळ्या प्रश्नांच्या मुळे आणि या प्रश्नांची सोडवणूक सरकारमुळे आणि किंवा तिथल्या नेत्यांच्या मुळे कधीच झाली नाही, या गोष्टींच्या मुळे तो नाराज होता। कदाचित तो मेंटली थोडासा जास्त स्ट्रेस असल्यामुळे त्यानं बंदूक उचलली। त्याचे वडील पोलीस होते, त्यामुळे तो असाही नव्हता की अशा घरातला होता की ज्याला दुसरं काही करता येत नव्हतं। त्याच्याकडे करण्यासारखं भरपूर होतं। तो मुंबई पुण्यात येऊन बसला असता, काहीही काम करू शकला असता, BSc शिकलेला होता, पण त्यानं बंदूक हातात घेतली। त्याला असं वाटलं, पण तो बंदुकीनं त्यानं कुणाचंही हत्या केली नाही किंवा हत्या करण्याचा त्याचा इरादा नव्हता, हे त्याच्या फेसबुक लाईव्हमध्ये स्पष्ट दिसून येते। पोलिसांनी त्याच्या हातात बंदूक आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी व्हिजिट केली, पोलिसांनी त्याला सांगायचा प्रयत्न केला, पण पोलिसांना देखील तो व्हिडिओमध्ये बंदूक दाखवतोय, सरळ सरळ पोलिसांना धमकी वगैरे देतोय, पण प्रत्यक्षात त्यानं कुणावरही फायर केलं नव्हतं। पण नंतर मात्र पोलीस एक प्रकारे त्याचा कंटिन्युअसली पाठपुरावा करायला लागले आणि त्याच्याकडची बंदूक काढून घ्यायला लागले। या सगळ्यामध्ये पोलिसांनी त्याच्या वडिलांच्याकडून लिहून घेतलं की आमच्या मुलांना इलाजाची गरज आहे, त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे आणि त्यासाठी पोलीस जे करतील ते योग्य असेल। पण पोलिसांनी 16 तारखेला जे केलं ते 17 तारखेला त्यांनी उलटच काहीतरी केलं। 17 तारखेला पोलीस त्याच्या गावात आले, त्याच्या गावात येऊन त्याच्या घराला त्यांनी वेढा घातला आणि एक प्रकारे त्याला उकसवण्याचा प्रयत्न केला, जो ऑलरेडी स्ट्रेस्ड माणूस होता। अशा वेळेला जनरली जी प्रोसिजर पोलिसांनी वापरायला पाहिजे होती ती न वापरता पोलिसांनी त्याला चिथावणी दिली आणि या चिथावणीमुळे भरत भूषण हा आणखी जास्त भडकला आणि तो गन घेऊन घराच्या बाहेर शेतामध्ये बाहेर पडला आणि त्याने फेसबुक लाईव्ह चालू केला। फेसबुक लाईव्ह मध्ये देखील तो तेच प्रश्न मांडतोय। तो हेच सांगतोय की माझ्या गावातल्या लोकांचे प्रश्न कसे सुटणार। तिथं देखील तो हे म्हणतोय की इथल्या कुठल्याही नेत्यांनी खोटी आश्वासनं कधी देऊ नयेत। इथल्या नेत्यांनी इथले जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी देखील लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत। पोलिसांनी देखील लोकांना मदत केली पाहिजे। हे सगळे गोष्टी तो फेसबुक लाईव्ह मध्ये बोलतोय आणि हे बोलत बोलतच तो बंदूक घेऊन आकाशात किंवा रॅन्डम दिशेला फायर करतोय। तो कुठल्याही पोलिसांच्या वरती फायर करत नाहीये।
आणि हे सगळं बघून त्याच्या आजूबाजूला जे पोलीस जमले ते पोलीस त्याला सांगतायत की तुझ्या सगळ्या मागण्या आम्हाला मान्य आहेत आणि त्यामुळं तू आता सरेंडर कर. तेव्हा म्हणतोय की पोलिसांच्या वरती माझा विश्वास नाही, पोलिसांच्या समोर मी सरेंडर केल्यानंतर देखील पोलीस मला सोडून देतील असं मला वाटत नाही. पण तरी देखील त्यानं आपल्या हातातली जी बंदूक होती ती फेकून दिली आणि हे व्हिडिओमध्ये सरळ सरळ स्पष्ट दिसतंय, कारण तो फेसबुक लाईव्ह वरती हे सगळं करत होता. त्यानं आपल्या हातातली बंदूक समोर फेकून दिली. बंदूक फेकून दिल्यानंतर पुढच्या 2-3 सेकंदातच त्याला पोलिसांनी फायर केलं आणि त्यामध्ये त्याची हत्या झाली. आता पोलिसांनी याला एन्काउंटर जरी म्हटलं असलं, पोलीस याला विक्षिप्त म्हणत असतील आणि काहीही म्हणत असतील, तरी प्रत्यक्षात ही एक हत्या होती. ही एका समाजसेवकाची हत्या होती. जर त्याचा काही करायचं असेल तर त्याला दवाखान्यात नेता आलं असतं, त्याच्यावर इलाज करता आले असते, त्याला हे सांगता आलं असतं की क्रांती करण्याचे हे दिवस नाहीत, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, त्याला वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं, या सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या. पण पोलिसांनी ते केलं नाही. पोलिसांनी त्याला मागण्या मान्य करतो म्हणून सांगितलं, त्याला सरेंडर करायला लावलं, त्याच्याकडे बंदूक काढून घेतली आणि त्याच्यावरती फायर केलं. नंतर तो जखमी होता. जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. आरामधल्या त्या हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झालाय. आता या मुद्द्यावरती बिहारमधलं राजकारण तापणारच आहे आणि तिथं आंदोलन देखील चालू झाले. आता त्याच्याच गावामध्ये नाही तर बिहारमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, पटनामध्ये आंदोलनं सुरू झाले. अगदी जे सत्तेत असणारे नेते आहेत ते देखील आता या एन्काउंटरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. बिहारमधले मिथिलेश तिवारी जे तिथले शिक्षण मंत्री आहेत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याशिवाय तेजस्वी यादव वगैरे जे विरोधी पक्षातले नेते आहेत त्यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. झालंय असं की हा एन्काउंटर नाही, हा सरळ सरळ बिहार पोलिसांचा एक प्रकारे भित्रेपणा आहे. त्यांनी जोपर्यंत त्या माणसाकडे बंदूक होती तोपर्यंत त्याच्यावर हल्ला केला नाही. त्याच्याकडची बंदूक गेल्यानंतर मात्र त्याने हल्ला केला आणि त्याला मारून टाकलं. ही एक हत्या आहे आणि याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे. पण प्रत्यक्षात आता झालंय असं की बिहार सरकारला समजत नाही की नेमकं काय करायचं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी सुरुवातीला म्हणाले की पोलिसांचं अभिनंदन वगैरे त्यांनी केलं, नंतर म्हणाले की हा मानसिक विक्षिप्त होता, त्याचा एन्काउंटर झाला, बरं झालं. पण आता देखील त्यांना असा प्रश्न पडलाय की नेमकं काय झालं. कारण बिहारमधल्या शहापूर पोलीस स्टेशनच्या ज्या 5 पोलिसांनी हे एन्काउंटर केला होता त्या 5 पोलिसांना आता बिहार पोलिसांनी निलंबित केलंय. मग जर त्यांनी चांगलं काम केलं होतं, एन्काउंटर केला होता, एका वाईट माणसाचा एन्काउंटर केला होता, तर मग त्यांना निलंबित का केलं गेलं हे देखील महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे या सगळ्यांमधून एक गोष्ट लक्षात येते की पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाचा खून केला आणि तोही सरळ सरळ कॅमेऱ्यावरती खून केला. पोलीस जेव्हा नक्षलवाद्यांना भेटतात किंवा दहशतवाद्यांना भेटतात त्यावेळेला देखील त्यांना ते एक अलर्ट देतात, त्यांना अगोदर सरेंडर करायला सांगतात आणि ते जेव्हा सरेंडर करत नाहीत त्यानंतर फायर करतात. पण इथं बिहार पोलीस जे भित्रे होते त्यांनी त्या माणसाची बंदूक काढून घेतली आणि त्याच्यावरती फायर केलं. एक 28 वर्षाचा मुलगा जो लोकांचे प्रश्न मांडत होता, त्या लोकांचे प्रश्न मांडत होता ज्या लोकांना स्वतःचा आवाज नाही, त्या लोकांना आता इथून पुढं नवीन आवाज मिळणार नाही. ही सगळ्यात मोठी शिक्षा त्यांच्यासाठी असणार आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या संपूर्ण प्रकरणाबद्दल, बिहार पोलिसांच्याबद्दल, तिथल्या सरकारबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.